स्कूल में शिक्षकों की कमी होने से छात्र और पालक शिक्षक की मांग को लेकर जिला परिषद चंद्रपुर कार्यालय में पहुंचे। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं यह खबर। पोम्भुरना और विसापुर की जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी होने का मामला सामने आया है। स्कूल में जहां छात्रों की संख्या अधिक है तो वहीं शिक्षकों की कमी यहां खल रही है। स्कूल में शिक्षक की भूमिका महत्वपूर्ण होती है, लेकिन शिक्षक ही ना हो तो छात्रों के भविष्य का क्या, ऐसा सवाल यहाँ उपस्थित हो रहा है। इन हालातों को देखते हुए छात्रों के साथ पालक भी बड़ी संख्या में जिला परिषद चंद्रपुर कार्यालय में पहुंचे, जहां उन्होंने शिक्षणाधिकारी से भेंट के इस मामले को उनके सामने रखा, लेकिन शिक्षणाधिकारी की ओर से उन्हें कोई सकारात्मक जवाब मिलना तो दूर, वहां से शिक्षणाधिकारी अपना पल्ला झाड़ते हुए निकल गए। जिसके बाद छात्र और पालकों ने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन इनसे भेंट की। तभी मुख्य कार्यकारी अधिकारी ने उन्हें जल्द ही स्कूलों में शिक्षकों की व्यवस्था करने का आश्वासन दिया। तो चलिए देखते हैं इस समय पालकों और छात्रों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। मी नवेगाव मोरेमधून, माझं नाव मुकेश संतोष पिंपळकर आहे। मी जिल्हा परिषद हायस्कूल नवेगाव मोरेमधून आलेलो आहोत। आमच्या शाळेमध्ये शिक्षक 2च आहे आणि एका सरांची बदली पण म्हणजे रिटायर्ड आहे ऑगस्ट महिन्यामध्ये। तर आमच्या शाळेमध्ये सायन्स आणि मॅथवाले एकही टीचर्स नाही आहे आणि जे परिषद प्राथमिकवाले पण आहे त्यांना पण नाही आहे। आमचं 10वीचं वर्ष आहे आणि आम्हाला एकही लेक्चर होत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषद या समितीमध्ये आम्ही आलेलो आहे। या शिक्षकांना आमच्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथे शिक्षक मागणीसाठी आलेलो आहोत। शिक्षक अधिकारी काहीच न बोलण्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत। मॅडम आणि ते आपल्या घरी गेलेले, निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद येथे सर्व विद्यार्थी येथे हजर आहोत, पण शिव मॅडम आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून गेल्या। असं काय घडायला हवं? आमचा शिक्षणाचा अधिकार, आमचा शिक्षण अधिकार आहे, हे आम्हाला मिळालाच पाहिजे। आज विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलचा विषय असो की नवेगाव मोरे हायस्कूलचा विषय असो, आज जिल्हा परिषद हायस्कूलचे सगळे मुलं 2 ठिकाणावरनं जिल्हा परिषद चंद्रपूरला व्हिजिट दिली। CO साहेब विवेक जॉन्सन यांना अक्षरशः विद्यार्थी येऊन आमची समस्या सोडवा असं बोलत आहेत, परंतु विवेक जॉन्सन साहेबांना ते वेळ नाही आहे आणि जे शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यासुद्धा यांची समस्या ऐकून घ्यायला तयार नाही आहे। 2020मध्ये विसापूर इथली जिल्हा परिषद हायस्कूल बंद होणार होती, परंतु तिथल्या गावातल्या लोकांनी काही मदत करून त्या शाळेमध्ये 20 ॲडमिशनचे 200 ॲडमिशन केले। सुरुवातीला 20 ॲडमिशनला फक्त 2 टीचर होते आणि आज 200 ॲडमिशनला सुद्धा ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा फक्त 2च टीचर आहे। सरसकट हे प्रायव्हेट स्कूलला मदत करणारे अधिकारी आहे मला असं वाटते आणि त्यांच्या माध्यमातून प्रायव्हेट स्कूलला मदतच होत आहे, कारण यांचा सर्वप्रथम हे काम आहे की होणाऱ्या ज्या शाळेंमध्ये टीचर नाही हे प्रोव्हाइड करण्याचं इथल्या जे CO असो की शिक्षण अधिकारी मॅडम असो यांचं काम आहे, परंतु हे प्रोव्हाइड करू शकत नाही। हे कोणाच्या तरी दावणीला बांधलेले अधिकारी आहेत, हे विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाही, पाल्यांचं ऐकून घेत नाही, पालकांचं ऐकून घेत नाही आणि आपली अरेरावी करतात। आज विद्यार्थी इथं शाळेतनं आले, आपल्या समस्या त्यांना सांगितल्या तर हे त्यांना असे म्हणतात की आम्ही तुमच्यावर केस करू। आम्ही त्यांचे पालक म्हणून इथं आलो, त्यांनी आम्हाला म्हणतात आम्ही तुमच्यावर केस करू। तुम्हाला जेवढ्या केस करायच्या करा, पहिलं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक द्या, वर्गखोल्या द्या, टेबल द्या, चेअर द्या, काय म्हणतात त्यांना जे लागणारे सगळे साहित्य आहे ते द्या। आज जिल्हा परिषद हायस्कूलची अशी दशा करून ठेवली की तिथे मुला-मुलींना टॉयलेट बाथरूमला जायसाठी टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही, एक पाण्यासाठी बोर सुद्धा नाही, ते आम्ही लोकांच्या कलेक्शनमधून करतोय। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।